लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 11 जिल्ह्यात आता सुरू करण्यात आलेला आहे। कोणत्याही क्षणी आता महिलांना मेसेज येणार, पण लाडक्या बहिणींसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली। फेब्रुवारीचा हप्ता आता सर्वच महिलांना मिळणार नाही। 8व्या हप्त्यासाठी या महिला आता अपात्र ठरणार आहेत। तर कोणत्या अशा महिला आहेत की ज्यांचा फेब्रुवारीचा हप्ता आता बंद केला जाणार आहे? लगेच पहा। आज कोणत्या 11 जिल्ह्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा होईल? या 11 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का? लगेच तपासा। पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली योजना चालू राहावी, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। सर्व ताईंनी कान उघडे ठेवून ही माहिती लक्षपूर्वक ऐकायची आहे, कारण की फेब्रुवारीपासूनचे पुढचे हप्ते आता या महिलांना मिळणार नाही। याची यादी देखील आता सरकारकडून जाहीर झालेली आहे। आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। 4 ते 5 बाबींनुसार आता महिलांना या योजनेतून बाद करण्यात येत आहे। तर कोणत्या आहेत त्या 5 बाबी समजून घेऊया। तर पहिली बाब म्हणजे तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखाच्या वर गेलं असेल तर इथून पुढे तुम्ही या योजनेतून बाद होणार आहात। त्यानंतर दुचाकी वाहनांच्या पलीकडे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्यांना देखील या योजनेतून आता बाद करण्यात येणार आहे। त्यानंतर काही महिला लग्न करून इतर राज्यामध्ये जाऊन सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत, तर त्यांच्यावर आता कारवाई होईल आणि यापुढे त्यांना कोणताही लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही। त्यानंतर काही महिलांनी 2 वेळा अर्ज दाखल करून हप्ते घेत आहेत, तर अशा महिलांना आता या योजनेतून बाद करण्यात येणार आहे। आणि अशाही काही महिला आहेत की ज्या स्वतःहून अर्ज करून सांगत आहेत की आमचं उत्पन्न वाढलंय, आमच्याकडे 4 चाकी वाहन आहे, त्यामुळे आम्हाला इथून पुढे लाभ नको। आणि अशा महिलांचं सरकारकडून कौतुक होत आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या ज्या अटी होत्या त्या तशाच राहणार आहेत। अटींमध्ये कोणताही बदल होणार नाही, पण त्या अटींनुसार तुम्ही जर त्या अटीमध्ये बसले नाही तर तुमचंही नाव आता रद्द करण्यात येणार आहे। आणि तुम्ही दुसऱ्या कोणत्या इतर योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथून पुढे कोणताही लाभ मिळणार नाही। तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचंय की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात। आणि तुम्हाला जर हप्ता मिळाला नसेल तर कमेंटमध्ये तुमचं नाव आणि जिल्हा पटापट लिहून पाठवायचा आहे। आता त्यानंतर अजून 3 योजनांचा लाभ महिलांना मिळणार आहे। पहिली योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। या योजनेचा ठराव गेल्या वर्षीच केला गेला होता। फक्त गॅस सिलेंडर महिलेच्या नावे असणं गरजेचं आहे। यासाठी कोणताही अर्ज करायची गरज नाही, आपोआप तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। आणि फेब्रुवारीचा हप्ता देखील आता लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे। तर 6 विभागात याची आज सुरुवात होणार आहे। कोकण विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग, तर या 6 विभागात आता पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात एकदा कमेंट करून पटापट मला सांगा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।